तुम्हाला इंग्रजी बोलताना किंवा लिहिताना अडचणी येतात का? टेन्सेस, आर्टिकल्स, प्रिपोजिशन समजायला कठीण जातात का? तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू अधिराज फन स्टडी, युअर अल्टिमेट गाईड टू इंग्लिश ग्रामर. मी आज या चॅनलमध्ये एक नवीन कंटेंट सुरू करत आहे, तो म्हणजे इंग्रजी ग्रामर. या चॅनलवर मी तुम्हाला सोपी आणि सुलभ पद्धतीने इंग्लिश ग्रामर शिकवणार आहे. बेसिकपासून ॲडव्हान्स्ड लेवलपर्यंत प्रत्येक टॉपिक समजेल अशा उदाहरणांसह शिकवलं जाईल. तर शालेय विद्यार्थ्यांसाठी ही एक संधी आहे इंग्रजी ग्रामर शिकण्याची. तर त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करावे. सो इफ यू वॉन्ट टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश, बूस्ट युअर कॉन्फिडन्स अँड मास्टर ग्रामर एफर्टलेसली, सबस्क्राईब नाव. लेट्स मेक लर्निंग इंग्लिश फन अँड इझी टुगेदर. As you know that English is not a subject, it is a language. इंग्रजी हा एक विषय नसून ती एक भाषा आहे आणि ग्रामर आपल्याला शिकवतो की कशा प्रकारे वाक्यरचना करायची ते. आज आपण बेसिक ग्रामर म्हणजेच स्टेप बाय स्टेप बेसिक ग्रामर शिकणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम देअर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश. इंग्रजीमध्ये 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. ते म्हणजे नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन अँड. आज आपण सर्वप्रथम इंग्रजीमधील सर्वात महत्त्वाचा टॉपिक सुरू करत आहोत, तो म्हणजे नाऊन अँड देअर टाईप्स. प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन, कलेक्टिव्ह नाऊन, काउंटेबल नाऊन, कॉन्क्रीट नाऊन अँड मटेरियल नाऊन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाऊन म्हणजे काय आणि त्याचे 2 टाईप्स म्हणजेच प्रॉपर नाऊन आणि कॉमन नाऊन म्हणजे काय पाहणार आहोत. सो फर्स्ट, व्हॉट इज नाऊन? अ नाऊन इज अ वर्ड दॅट नेम्स अ पर्सन, प्लेस, थिंग ऑर आयडिया. In simple words, everything around us has a name and that name is called a noun. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला किंवा ठिकाणांना किंवा कोणत्याही वस्तूला एक त्याचं नाव असतं आणि त्या नावालाच आपण नाऊन असे म्हणतो. एक्झाम्पलमध्ये तुम्ही पाहू शकता, पर्सनमध्ये मी टीचर, डॉक्टर आणि जॉन असं लिहिलं आहे. तर टीचर, डॉक्टर, जॉन हे पर्सनचे नाव आहेत. प्लेसमध्ये स्कूल, इंडिया, पार्क हे प्लेसेसचे नाव आहेत. आणि थिंग, पेन, कार, फोन हे थिंग्स आहेत, वस्तूंची नावं आहेत. आणि आयडिया, लव, ऑनेस्टी, हॅपीनेस हे आपले आयडियाज आहेत. म्हणजेच आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक वस्तू, ठिकाण किंवा व्यक्ती हे सर्वांचे नाव म्हणजेच नाऊन. मला नाऊन चांगल्याच प्रकारे समजलं असेल तर त्याचे टाईप्स पाहूयात. मध्ये 2 प्रकार पाहणार आहोत, ते म्हणजे प्रॉपर नाऊन आणि कॉमन नाऊन. प्रॉपर नाऊन म्हणजे काय? प्रॉपर नाऊन इज द नेम ऑफ अ स्पेसिफिक पर्सन, प्लेस ऑर थिंग. इट ऑलवेज स्टार्ट्स विथ अ कॅपिटल लेटर. एखाद्या व्यक्तीला दिलेलं त्याचं स्पेसिफिक पर्टिक्युलर नाव म्हणजे प्रॉपर नाऊन. फॉर एक्झाम्पल पाहू शकता, पीपलमध्ये महात्मा गांधी, विराट कोहली असे एक्झाम्पल्स दिले. तर महात्मा गांधी, विराट कोहली हे त्या व्यक्तींचे स्पेसिफिक दिलेले नाव आहेत. आणि प्लेसमध्ये इंडिया, लंडन, ताजमहल हे पण स्पेसिफिक नाव आहेत. जसं इंडिया, लंडन किंवा आणखी काही आपण विलेजेस, सिटींची नावं घेतली तर आपण कॉमनली त्याला सिटी म्हणतो. पण पर्टिक्युलर नाव म्हणजे त्या गावाचं नाव म्हणजे इंडिया हे एक पर्टिक्युलर देश आहे, कंट्री आहे. किंवा लंडन हे एक स्पेसिफिक देश आहे, कंट्री आहे. आणि ताजमहल ही एक स्पेसिफिक बिल्डिंग आहे. त्यासाठी ही नावं जे आहेत ते प्रॉपर नाऊनमध्ये येतील. आणि ब्रँड्समध्ये ॲपल, गुगल, नाईक हे ब्रँड्स आहेत. जसं ॲपल मोबाईल आहे. मोबाईल सर्वांकडेच मोबाईल असतो, पण प्रत्येक मोबाईलचं एक पर्टिक्युलर एक स्पेसिफिक नाव आहे. जसे ओप्पो आहे, ॲपल आहे, साईट्स गुगल आहे, कंपनीज, नाईक कंपनीज आहेत, जसे शूज आहेत, आदिदास हे त्याचे स्पेसिफिक नाव आहेत, ते प्रॉपर नाऊनमध्ये येतात. नेक्स्ट टाईप, कॉमन नाऊन. Common noun refers to
general names of people, places, or thing. It does not start with a capital letter unless it is at the beginning of a sentence. Noun म्हणजे काय की एखादी असे नाव जे आपण सर्वांसाठी यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल पीपलमध्ये टीचर, डॉक्टर, बॉय आणि गर्ल दिलेला आहे. तर टीचर आपण सर्वच स्कूलमधले टीचरला टीचरच म्हणतो, पण त्या टीचरचं एक स्पेसिफिक नाव असतं दिलेलं. ते स्पेसिफिक नाव म्हणजे त्यांचं प्रॉपर नाऊन आणि कॉमनली आपण सर्वांना टीचरच म्हणतो. आता एका स्कूलमध्ये टीचर्स आहेत, दुसऱ्या स्कूलचे पण टीचरच आहे असं म्हणतो. तर ते दोन्हीही टीचर हा वर्ड काय झाला, कॉमन झाला. डॉक्टर हा वर्ड कॉमन आहे. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आपण प्रत्येकाला डॉक्टरच म्हणतो जो डॉक्टरच्या पोस्टवर आहे त्यांना. तर त्या डॉक्टरचं स्पेसिफिक त्याचं नाव आहे तो प्रॉपर नाऊन आणि डॉक्टर हे कॉमन नाऊन येईल. आणि बॉय आणि गर्लमध्ये पण प्रत्येक बॉयला एक स्पेसिफिक त्याचं नाव असतं. जसं एक्झाम्पल अमित, अमन, रोहन, राहुल. गर्ल्समध्ये नेहा, शीतल, आराध्या, अधीरा. तर ते त्यांचे स्पेसिफिक नेम म्हणजे प्रॉपर नाऊन आणि गर्ल, बॉय, डॉक्टर हे झाले कॉमन नाऊन. तसंच थिंगमध्ये बुक, चेअर आणि मोबाईल दिला. जसं मी मोबाईलमध्ये प्रॉपर नाऊनमध्ये ॲपल मोबाईल दिला होता. एक एक्झाम्पल दिलं होतं. तर मोबाईल हा कॉमन नाऊन झाला आणि ॲपल त्याचं जे ब्रँड आहे, त्याचं स्पेसिफिक नाव आहे त्या मोबाईलला, ते नाव झालं त्याचं प्रॉपर नाऊन. सिम्पली भाषेत सांगायचं झालं तर असं नाव ज्या नावाने आपण सर्वांना हाक मारू शकतो, कॉमन नेम, वी कॉल्ड इट कॉमन नाऊन. आणि एखाद्या वस्तूचं, ठिकाणाचं किंवा एखाद्या व्यक्तीचं त्याचं स्पेसिफिक नाव त्याला आपण प्रॉपर नाऊन म्हणू. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाऊन आणि त्याचे टाईप्स, कॉमन नाऊन आणि प्रॉपर नाऊन पाहिलात. आणि शेवटी तुम्हाला एक छोटीशी एक्झरसाइज दिलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला कॉमन नाऊन आणि प्रॉपर नाऊन ओळखून अंडरलाईन करायची आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल